प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। रामात्रस्य कालभीमभुजगो रामस्य सर्वं भजे। रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः। आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छोणिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो। अथवा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रश्नोपनिषदामध्ये चौथा प्रश्न विचारला आहे सौर्यपुत्र गार्ग्यांनी। स्वप्नावस्थेबद्दल संबंधात प्रश्न विचारला। एका प्रश्नामध्ये त्यांनी 5 उपप्रश्न केले। पहिला प्रश्न होता स्वप्नावस्थामध्ये झोपतं कोण, त्याचा काल विचार आपण केला की स्वप्नावस्थेमध्ये आपलं शरीर, स्थूल शरीर आणि सगळे इंद्रिय हे झोपतात। कोण जागतं, कालचा प्रश्न होता कोण जागतं मग झोपल्यानंतर, तर प्राण हा जागतो असं त्याचं उत्तर होतं। स्वप्न कोण पाहतं हा तिसरा प्रश्न होता। स्वप्न कोण पाहतं, तर त्याच्यावर महाराज उत्तर देतात की मन हे स्वप्न पाहतं। आता आज आपला चौथा प्रश्न आहे की कुठल्या अवस्थेमध्ये सुख प्राप्त होतं, कुठल्या अवस्थेमध्ये झोपल्यावर कुठल्या अवस्थेमध्ये सुख प्राप्त होतं। पिप्पलाद ऋषी उत्तर देतात स यदा तेजोसी भीभृतो भवति अत्रैष देवा स्वप्नान्न पश्यत्यथ तदैतत् तस्मिन् शरीरे एतत् सुखं भवति। जेव्हा मन तेजहीन होऊन जातं, जेव्हा मन तेजहीन होतं तेव्हा ते मन तिसऱ्या अवस्थेत जातं, त्याला सुषुप्ती म्हटलं जातं। मन तेजहीन होणं म्हणजे काय, उलट तर तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, म्हणजे त्याला तेज द्यायचं तुकाराम महाराज म्हणतात। आणि इथं म्हणतात की मन तेजहीन होतं तेव्हा ते सुषुप्तीत जातं। तेजहीन म्हणजे संसाराच्या आसक्तीबाबत तेजहीन, संसाराच्या विषय सुखांच्या आसक्तीच्या मधून ते मन जेव्हा निघतं तेव्हा ते स्वप्न पाहत नाही, उद्वेग नाही। बरं, त्याला उद्वेग तुम्ही शब्द लावाल तर तो नाही, मग ते वाईला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे, त्याला उद्वेग शब्द नाहीये। तेजहीन होतं म्हणजे निवृत्ती मार्गाला जातं, जेव्हा त्याला समजतं मनाला की एका परमात्म्या वाचून आपलं कोणी नाही, एक अविनाशी परमात्म्या वाचून आपलं कोणी नाही, तेव्हा ते मन सुषुप्तीत जातं। जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती 3 अवस्था आहे। मग ते जेव्हा मन सुषुप्तीत जातं, तुकाराम महाराजांनी सांगितलं मन करारे प्रसन्न, तर भगवंताच्या नामाने मन करारे प्रसन्न। भौतिक सुखाच्या भोगाने मन प्रसन्न होत
ते नेहमी असमाधानी असतं. भौतिक सुखाची प्राप्ती झाल्यानंतर ते नेहमी काय असतं? असमाधानी. त्याला त्या मनाला समाधान प्राप्त होत नाही. बघा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात माठातलं पाणी प्यायले की बरं वाटतं, पण भौतिक सुखाचं पाणी प्यायले फ्रीजचं की एक ग्लास झाल्यानंतर परत 5 मिनिटांनी वाटतं अजून पाणी प्यावं, परत 5 मिनिटांनी वाटतं अजून पाणी प्यावं, परत 5 मिनिटांनी वाटतं अजून पाणी प्यावं. त्याच्याने समाधान होत नाही. भौतिक सुखाने मनाला समाधान प्राप्त होत नाही. म्हणून जेव्हा ते या संसार विषय सुखातून मन तेजोहीन होतं, तेव्हा ते तिसऱ्या अवस्थेत म्हणजे सुषुप्तीत जातं. तेव्हा ते स्वप्न पाहत नाही. तेव्हा या शरीराला सुखाची प्राप्ती होते. तेव्हा या शरीराला सुखाची प्राप्ती होते आणि त्या सुखाचा अनुभव आत्मा घेतो. त्या सुखाचा अनुभव कोण घेतं? आत्मा. मग तो आत्मा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, ह्या जपाला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा तो आत्मा ब्रह्मविद्या, जेव्हा आपल्याला ती ब्रह्मविद्येचं ज्ञान होतं तेव्हा त्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन घडायला लागतं. आत्मा ज्ञानी आहे, पण जेव्हा आपल्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान होतं तेव्हा तो आत्मा आणि परमात्मा एकत्र येतात. म्हणून स यथा सौम्यं मयांसी वासी वृक्षं संप्रतिष्ठन्ते एवं ह वै तत्सर्वं पर आत्मानि संप्रतिष्ठन्ते. महाराज पुढे सांगतात, अंतिम प्रश्नाचं उत्तर देतात की अध्यात्म जगताला धारण कसं केलं जातं. पृथ्वी आणि त्याचे तन्मात्रा म्हणजे गंध, आपच आपो मात्राच पाणी आणि त्याचा तन्मात्रा, तेजाच तेजो मात्राच तेज आणि त्याची तन्मात्रा रूप, पाण्याची तन्मात्रा रस, वायूच वायुमात्राच त्याचे वायूची तन्मात्रा म्हणजे स्पर्श, आणि आकाशच्या आकाशमात्राच आकाश आणि आकाशाची तन्मात्रा शब्द, चक्षुच द्रष्टव्याच पृथ्वीची तन्मात्रा गंध, आपाची तन्मात्रा रस, तेजाची तन्मात्रा रूप, वायूची तन्मात्रा स्पर्श आणि आकाशाची तन्मात्रा शब्द. चक्षुष दृष्टव्यम डोळ्याने पाहण्यायोग्य वस्तू, श्रोत्रंच श्रोत्रव्यंच कान आणि ऐकण्याचे योग्य पदार्थ, घ्राणंच घ्रातव्यंच नाक आणि वास घेण्याचा तन्मात्रा. आता श्वास सगळेजण घेत आहेत, पण काही वेगळा वास आला अत्तराचा म्हणजे त्याला घ्राणंच घ्रातव्यम असं म्हटलेलं आहे. रसंच रसितव्यंच पाणी प्यायला तर त्याला काही रसितव्य लागत नाही, पण त्याच्यात लिंबू पिळून साखर टाकून मीठ टाकून सर्व रसितव्यंच. वाक्च वक्तव्यंच बोलणं आणि वक्तव्य. आपण गप्पा तर सगळ्यात मारतो, पण वक्तव्य त्या स्पेशलायझेशन, वाणी आणि सांगण्यायोग्य वस्तू, हस्तौच आदातव्यंच दोन हात पण ग्रहण करण्याची वस्तू, उपस्थंच आनंदायितव्यंच उपस्थ आणि त्या
पासून होणारं सुख, पायुंच विसर्जितव्यम च पादौच गंतव्यम च. अंतिम प्रश्नाचं उत्तर देताना ऋषी प्रकट करतात, त्या सुषुप्ती अवस्थामध्ये ज्याप्रमाणे पक्षी बसण्यायोग्य वृक्ष पाहतात आणि त्याच्यावर बसतात, बसण्यायोग्य पाहतात वृक्ष, संध्याकाळचा बसण्यायोग्य पाहतात आणि त्याच्यावर बसतात. निश्चय एषा हि दृष्ट्वा स्पृष्ट्वा श्रोता घ्राता रसयित्वा मंता बोधकर्ता च विज्ञानतमा पुरुषा. निश्चय, दृष्टा, स्पर्श करणारा, ऐकणारा, वास घेणारा, रस घेणार, रसाची चव घेणारा, मनन करणारा, कर्ता पुरुष, कर्म करणारा, ज्ञानस्वरूप पुरुष जीवात्मा आहे. हे जेव्हा ते मन, हे जेव्हा ते सूक्ष्म शरीर समजतं, अशा प्रकारे ते सूक्ष्म शरीर, ते प्राण अध्यात्म जगताला धारण करतं. ऋषी फलश्रुती सांगतात, जो जीव तम रहित, निराकार, अप्राकृतिक, निर्मल, अविनाशी ब्रह्माला जाणतो, सूक्ष्म मनाने जाणतो आणि त्याला प्राप्त करून घेतो, आणि अन्य अज्ञानग्रस्त प्राणियांना प्राप्त झाल्यानंतर ज्यांना माहीत नाही त्यांना देतो, त्याला ब्रह्मत्वाची प्राप्ती होते. ज्या ब्रह्म मध्ये प्राण समस्त इंद्रियांमध्ये असतो, ब्रह्मप्राण सगळ्या इंद्रियांमध्ये आहे, त्या अविनाशी ब्रह्माला जीव जेव्हा ओळखतो आणि हे सगळं जाणतो की ब्रह्मत्वच आपण आहोत, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, तेव्हाच त्याला ह्या जगातून मुक्तता मिळते. इति चतुर्थ प्रश्न. पाचव्या प्रश्नाला सुरुवात केली. अथ हैनम सेव्या सत्यकामा प्रपच्छ. शैव ऋषींचा, शिव ऋषींचा पुत्र सत्यकाम यांनी प्रश्न विचारला. मनुष्याला वेदाने जी शिक्षा दिली, शरीर आणि आत्मा हे ओळखायचे कसे, त्यांचं एकत्रीकरण कसं करायचं, त्या संदर्भात सत्यकामांनी प्रश्न विचारला आहे. ध्याता ध्यान या संदर्भात विवेचन आलेलं आहे. तर आत्माचा वियोग त्या जेव्हा होत असेल, स्थूल शरीरामधून आत्म्याचा वियोग होत असेल, प्राण निघत असतील, तेव्हा त्या पुरुषाने ओम याचं स्मरण केलं पाहिजे. यजुर्वेदातल्या 40व्या अध्यायातल्या 17व्या मंत्रात हे दिलेलं आहे की ओम याचं स्मरण केलं पाहिजे. त्या संबंधात सत्यकाम विचारतो की असा पुरुष कुठल्या गतीला प्राप्त होतो. तस्मै सहोवाच एतद् वै सत्यकामः परं चापरं च ब्रह्म यदोंकार तस्माद् विद्वानेनैव यनेतत् कतरमेवन्ति. महाराज सांगतात, पूर्णतया उपभोग, संसाराचा पूर्णतया उपभोग करून सांसारिक जीवनाचा परलोक साधन बनवणं, दुसरं परलोक जाताना आत्ममुख वृत्ती करणं,
आत्माभिमुख होणं आणि समाजाभिमुख होणं या दोघी गोष्टींवर पिप्पलादी ऋषी सांगतात. आत्माभिमुख होणं आणि समाजाभिमुख होणं. काही काळानंतर आपल्यासारखे संसारी जीवसुद्धा ज्यांना ज्ञानाची प्राप्ती होते ते आत्माभिमुखच होतात. मग ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी काय उपाय? तर नाम, भगवंताची भक्ती, भक्त्युत्तर ज्ञान, ज्ञानोत्तर भक्ती, ह्या सगळ्या गोष्टी एकच. पण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात सोप्यातला सोपा विषय म्हणजे भगवंताच्या भक्तीला सुरुवात करायची. कधीपासून करायची? रामनवमीपासून का नवीन संवत्सरापासून, अक्षय तृतीयेपासून? तर नारद महर्षी सांगतात अथा तो भक्ती व्याख्यास्याम, आतापासून भक्तीची व्याख्या, आतापासून भक्तीची व्याख्या, आतापासून भक्ती. नारद महर्षी सांगतात की भक्ती कशी करावी. जसं गाय चारा खाते, खाऊन घेते आणि गोठ्यात जाऊन त्याचा रवंथ करते, तद्वत त्याप्रमाणे भगवंताचं नाम घेऊन घ्यावं आणि एकांतात बसून त्याचं स्मरण करत राहावं, निजध्यासन करत राहावं. आत्मना निजध्यासनम, निजध्यासन करत राहायचं भगवंताच्या नामाचं. एकांतात बसून भगवंताचं नामस्मरण करत राहायचं. असं होत नाही, संसारी मनुष्याकडनं असं सहजासहजी होत नाही. मग त्याकरता काय करावं? सकाळी आपण देव पाहिलेले असतात, घडी घडी डोळे बंद करून त्या देवाची मूर्ती समोर आणावी. निर्गुणाकडे जाण्यासाठी सगुणाचा हात पकडावाच लागतो. सगळ्या तत्वांमध्ये ब्रह्मत्व पाहणं, निर्गुण तत्व पाहणं हे आपल्यासारख्या संसारी जीवाला कठीण आहे, अशक्यप्राय बिलकुल नाही. मग त्या कठीणाकडनं सोपं करण्यासाठी काय? तर पहिले सगुणाची बाज, निर्गुणाचे शेज. सगुणाला धरून निर्गुणाकडे जावं लागेल. भगवंताचं स्मरण, भगवंताचं निजध्यासन हे आपल्याला एकांत समय करावं लागेल. नाही होत एकांत समय तर डोळे बंद करायचे, घडी घडी त्या भगवंताचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं. भगवंत साक्षी आहे हे पाहून कर्म करायचं. भगवंत साक्षी आहे हे पाहून कर्म केलं तर व्यवहार खोटा होत नाही. जर व्यवहार खोटा झाला तर डोळे कितीही लावा, परमात्मा येणार नाही, परमात्मा येणार नाही. मी अनेक वेळा दृष्टांत दिला आहे की मन सगळ्या जागी बसतं पण परमात्माच्या नावावर बसत नाही. कारण त्याला माहिती आहे की इथं आपण बसलो तर आपण सुधरून जाऊ, इथं आपण भगवंताच्या नामावर बसलो तर आपण सुधरून जाऊ हे त्याला माहिती. तुम्हाला दरवेळेस दृष्टांत देतो, माशी सगळ्या जागी बसते पण एकाच जागी बसत नाही. कुठे? तर अग्नीवर. तिला माहिती अग्नीवर आपण बसलो तर आपलं माशीत्व संपून जाईल. त्याप्रमाणे मन सगळ्या जागी बसतं पण भगवंताच्या नामावर बसत नाही. जर बसलं तर त्या मनाला माहिती आहे की आपलं मनाचं जो राजा आहे आपण ते राजत्व संपणार आहे. पण आपल्याला बहुप्रयत्नाने काहीही करून त्या मनाला भगवंताच्या नामावर बसवायचंच आहे. म्हणून जो अंतर्मुख वृत्ती जागृत करतो साक्षात परमात्मा, पहिला प्रेय आणि दुसरा श्रेय हे दोन मार्ग सांगितले आहेत. प्रेय आणि श्रेय.
प्रेय मार्गामध्ये उपासक संबंध वाचक ब्रह्माशी असतो आणि श्रेय मार्गामध्ये वाच्य ब्रह्माशी होतं. पहिले अपर ब्रह्म दुसऱ्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. पहिला मार्ग आहे प्रेय, दुसरा आहे श्रेय. पहिल्याला ब्रह्म आणि पहिल्याला अपर ब्रह्म आणि दुसऱ्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. जरा क्लिष्ट विषय आहे, जरा वेळ लागेल त्याला समजायला. म्हणून मनाला पहिले ताब्यात ठेवलं, मन सगुणावर स्थिर केलं की भगवंत निर्गुणाकडे त्या साधकाला घेऊन जाण्याचं काम स्वतः परमात्मा करतो. स्वतः परमात्मा करतो. मग त्या सगुणाशी इतकं एकरूप झालं पाहिजे की तिला माऊली पाहतोसी काय आता पुढे करी पाय. पाहतो काय देवा, पाय पुढे करणं, वरी ठेवू दे मस्तक, पायावर डोकं ठेवू दे. हे सगुण भक्ती करणारे जे साधक आहेत ते भगवंताला इतकं आपलंसं मानतात की त्यांना वाटतं की परमात्मा आपण सांगू तसं करतो आणि परमात्मा तसे त्यांचे हट्टही पुरवतो. परमात्मा तसे त्यांचे हट्टही पुरवतो. यशोदा मैयाने जेव्हा भगवंताने माती खाल्ली, भगवान हट्टही पुरवतात साधकाचा आणि त्याला अनुभूती करून देतात आणि वरतून परत माया फिरवून देतात. भगवंताने माती खाल्ली, यशोदेने रागवलं, माती का खाल्ली म्हणून मारायला गेली. तोंड उघड, मला ती माती बाहेर काढवते. मुख उघडून या करी आ आ आ, कृष्णा तू खोड्या करू नको रे, करू नको माझ्या बाबा. ती माती काढायला बोट घालणार आणि तोंड उघडायला लावलं तर लहान मुलगा तोंड उघडत नाही, तसं देवाने लीला केली. तोंड दाबून ठेवलं. यशोदेने दोघी गालाला जोरात दाबल्याबरोबर तोंड उघडलं तर ते आत विश्वरूप दर्शन झालं. सगळी पृथ्वी फिरते. घाबरून गेले यशोदा. काय सोडून दिली ती माती काढणं. भगवंत सुटून गेले आणि परत मायेचा हात फिरवून दिला. परत यशोदा सगळं विसरून गेली की काय झालं. परत यशोदा विसरून गेली काय झालं. परत दुसऱ्या दिवशी उखळाला बांधायची वेळ आली. बांधलं जात नव्हते परमात्मा. यशोदेने त्यालाच प्रार्थना केली देवाला, कर म्हणे सगळे आणले, बांधला का नाही जात तू प्रार्थना करते म्हणून बांधला जातो. लगेच डोक्याची रिबीन सोडली आणि बांधलं. हल्लीचं रिबीन नाव आहे, तिकडे काही वेगळं असेल. प्रेमाने बांधला गेला, प्रेमाने बांधला गेला आणि वरतून परत माया फिरून दिली की इतकं लावलं नाही, एवढ्या दोन गोष्टीच्या चिंतीने कसं काय बांधला गेला हे लक्षातही आलं. पण परमात्म्याने परत माया फिरून दिली. मी दृष्टांत याच्यावरून देतोय की सगुणाची भक्ती करणारा साधक परमात्मा त्याचा हट्टही पुरवतात आणि त्याला निर्गुणाकडे घेऊन जातात. इतका हट्ट पुरवला गोपिकेंचा आणि गोपांचा. त्यांना कर्मे ना. भगवंत जेव्हा निघाले मथुरेकडे तेव्हा आणि तेव्हा त्यांना सगुणातून निर्गुणाकडे पोहोचवून दिलं. गोपिका स्वतः रास खेळायला लागल्या. एक कृष्ण बनायची, एक राधा बनायची, कृष्ण बनायची. देवाची गरज राहिली जेव्हा पुन्हा पर्वतावर सगळ्या गोपिकांची, राधेची आणि यशोदानंदाची भेट झाली. त्या भगवंताला म्हणे कसं काय चालू, माझी तर कोणी आठवणच काढत, तुझी काय गरज.
आमचा कृष्ण आहे. रोज यशोदा उद्या देवाला कुठला ड्रेस लागेल, कुठले कपडे घालतील भगवान, ते स्वच्छ धुवून त्याला दाबून घडी करून ती परमात्मा उद्या हा ड्रेस घालणार आहे असं तयार करून ठेवायचं. भगवंत असो का नसो, मी दृष्टांत सुरुवात याच्याहून केला होता की सगुण आपल्याला हाताशी धरावंच लागतं, त्याच्याशिवाय निर्गुण तत्व कळत नाही. निर्गुण तत्व आपल्याला कळायला पाहिजे अशी आशा आकांक्षाही ठेवू नका. सगुणच तत्व कळलं की परमात्मा स्वतः त्या साधकाला निर्गुण तत्वाचं स्वरूप ज्ञान देऊन देतो. जसं गोपिका भगवान गेले एकदा रास करून, मथुरेला चालले गेले, तिकडनं द्वारकेला गेले, गोपिकेंची रास लीला बंद झाली. स्वतः गोपिका एक कृष्ण बनायची आणि एक राधा बनायची, एक गोपिका बनायची. उद्धव हे पाहायला गेले तर उद्धव म्हणे, देवा तुमची गरजच नाही तिथं, काही तुमची तिथं गरज नाही. ते त्यांचे मग नाही म्हणे भगवंत नामामध्ये. स्वतः ते भगवंताला मध्ये बसवायचे आणि रास खेळायचे. सगुण तत्वाकडनं निर्गुण तत्वाकडे स्वतः परमात्मा घेऊन जातो भक्ताला. श्रेय आणि प्रेय, अपर ब्रह्म आणि ब्रह्म काय आहे हे आपण उद्याच्या विवेचनात पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे